आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहतो आहोत। उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे आणि उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आशिष शेलार हे देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्या विरुद्ध उज्ज्वल निकम असा जोरदार सामना या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता उज्ज्वल निकम हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। या ठिकाणावरून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट डावलून उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलाय, तर तिकडे प्रिया दत्त यांच्याऐवजी वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलंय। निकम साहेब उमेदवारी अर्ज भरतायत, मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे। तुम्ही कुटुंब म्हणून सोबत आहात अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा पद्धतीची भावना आहे? निश्चितपणे हा आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण वकिली क्षेत्रात कामगिरी करत असताना एक दिवस असा येईल जेव्हा निकम साहेब राजकारणाच्या रिंगणात उतरतील असं आम्हाला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं। परंतु सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा जो नारा आहे त्या नाऱ्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून ही जी संधी दिलेली आहे निकम साहेबांना भारतीय जनता पार्टीने, मोदीजींनी, JP नड्डाजी, अमित शहाजी असतील, त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंब ऋणी आहोत आणि निश्चितपणे निकम साहेब एक जबरदस्त कामगिरी करतील या क्षेत्रात देखील, याची आम्हाला 100% खात्री आहे। मॅडम सुद्धा सोबत आहेत। उमेदवारी अर्ज जाहीर झाले तेव्हा पहिल्यांदा काय वाटलं, कारण वकील म्हणून निकम साहेबांनी एवढी वर्ष काम केल्यानंतर अचानक त्यांना राजकारणामध्ये ही संधी मिळाली? अतिशय आनंद झाला, कारण आतापर्यंत निकम साहेबांनी न्याय क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय मिळवून दिला। आता फक्त ते क्षेत्र बदलून सर्वांना न्याय मिळवून देतील ह्याची तर मला पूर्ण खात्री आहे। आणि ह्याप्रमाणे ज्याप्रमाणे ते कामं करतात आणि ज्याप्रमाणे ते लोकांच्या भावना ओळखून त्यांना मदत करतात, तीच त्यांची वाटचाल ते पुढे सुरू ठेवतील। मोदीजींप्रमाणे ते पण आपला एक हातभार आपल्या देशासाठी लावणारच आहेत, मी एवढंच म्हणून इच्छिते आणि सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।